नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय जे आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ। समाजातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी भारत सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय सुरू केलेले आहेत। तर या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जे विद्यार्थी 6वी मध्ये प्रवेश करतात अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी खास हे प्रवेश परीक्षा असते। तर ही परीक्षा जी आहे तर ती इयत्ता 5वीत असताना तुम्हाला द्यायची असते आणि तुम्हाला जर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जायचं असेल तर ही परीक्षा देणं अनिवार्य आहे। तर ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा 100 गुणांची असते। या परीक्षेस निवड परीक्षा असंही म्हणतात। तर 100 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 80 प्रश्न सोडवावे लागतात। म्हणजे थोडक्यात काय की एका प्रश्नाला किती गुण असतात? 1.25 इतके गुण असतात एका प्रश्नाला। मग आता हे 80 प्रश्न जे आहेत तर त्या 80 प्रश्नांचं विभाजन जे आहे तर ते 3 विषयामध्ये झालेलं असतं। पहिला आहे मानसिक चाचणी, म्हणजेच मेंटल ॲबिलिटी। ही मेंटल ॲबिलिटी जी आहे याच्यामध्ये असतात 40 प्रश्न, ज्याला असतात 50 गुण। दुसरं आहे गणित, म्हणजेच अरिथमेटिक। यामध्ये असतात 20 प्रश्न, ज्या 20 प्रश्नांना असतात 25 गुण। आणि तिसरं जे आहे तर ते आहे भाषा, म्हणजे लँग्वेज। याला पण असतात 20 प्रश्न, म्हणजेच 25 गुण। तर अशा प्रकारे 80 प्रश्न आणि 100 गुण यांचं यामध्ये काय झालेलं आहे? विभाजन झालेलं आहे। तर तुम्हाला त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये जर चांगल्या गुणांनी सिलेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी बऱ्याच काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। किती मार्क्स पाहिजेत, तुम्ही कोणत्या विभागातून बिलॉंग करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी पहिली गोष्ट ग्रामीण आणि शहरी। पहा, काही विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात, काही शहरीमध्ये। तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी 75% जागा असतात आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी 25% जागा असतात। आता उदाहरणार्थ आपला हा जो औरंगाबाद तालुका आहे तर औरंगाबाद तालुक्यासाठी 16 जागा असतात। एक उदाहरण म्हणून औरंगाबादचं सांगायचं असं नाही, तर उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। औरंगाबाद तालुक्यासाठी 16 जागा आहेत। तर मग या 16 पैकी 12 जागा कुठे जातील? ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जातील। आणि फक्त 4 जागा आहेत त्या कोणासाठी असतील? शहरी विद्यार्थ्यांसाठी। तर अशा प्रकारचं हे नियोजन असतं। मग तुम्हाला ग्रामीण भागातून तुम्ही जर ग्रामीण भागातून परीक्षा देत असाल तर तुम्हाला किमान 90 गुण मिळणं गरजेचं आहे। 90 पेक्षा जास्त ज्यांना गुण मिळतात तर त्यांची शक्यता असते या ठिकाणी सिलेक्शन होण्याची। मात्र शहरी भागातून 95च्या पुढेच गुण असणं आवश्यक आहे, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त। आता मागील वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले। तर त्यामुळं जेव्हा 100 मेरिट जास्त असतं त्यावेळेस 95 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काही चान्सेस नाही। तर जेव्हा तुम्ही परीक्षा देण्याचा विचार करताय
तुम्ही जर नवोदय परीक्षेचा विचार करत असाल तर त्यावेळी तुम्ही काय करायचंय, डोळ्यासमोर तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, 100 मार्क्स. ऐनवेळी एक्झाम देत असताना मागे पुढे होत असतं, विद्यार्थी आहात आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे, थोड्याफार चुका होतात, पण तुम्ही टार्गेट जर 100चं ठेवलं तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंफार मागे पुढेही आलं तरी त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर आता हे जनरल माहिती झाली. तर त्यानंतर आता आपण थोडीशी मानसिक क्षमता चाचणी अंकगणितच्या बद्दल, तर हे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचं नवनीत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. जे विद्यार्थी मराठी माध्यमामधून ही परीक्षा देणार आहेत तर त्यांना मी असं सजेस्ट करल की त्यांनी नवनीत पब्लिकेशनचंच पुस्तक जास्त पाहावं. आणि जे इंग्लिश मीडियममधून एक्झाम देणार आहेत, प्रवेश परीक्षा देणार आहेत, तर त्यांनी अरिहंत पब्लिकेशन जे आहे तर ते पुस्तक रेफर करावं. त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय होईल, मदत होईल. तर आपण याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी जी आहे, मानसिक चाचणी जी मेंटल ॲबिलिटी जी आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. मानसिक क्षमता चाचणी, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 10 धडे आहेत. तर कोणते कोणते आहेत, तर प्रत्येक 10 धड्यांमध्ये प्रत्येक प्रकारावर 4 प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. तर तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली, हेच प्रश्न येणार नाहीत पण अशाच प्रकारचे थोडेफार वेगळे, म्हणजे थोडीशी एक आयडिया, कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला ते उदाहरण बरोबर सोडवता येईल. कारण प्रॅक्टिस जी आहे, प्रॅक्टिस केली की तुम्हाला ते सोडवता येईल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर कोणकोणते 10 लेसन आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहू. पहिला आहे वेगळे पद शोधा. त्यानंतर जुळणारी आकृती, सेम फिगर जी आहे तर ती तुम्हाला इथे पाहायची, जुळणारी आकृती. त्यानंतर आकृती पूर्ण करा. याच्यामध्ये काही भाग दिलेला असेल आणि पूर्ण नंतर राहिलेला जो भाग आहे तर तो तुम्हाला पूर्ण करून आकृती पूर्ण करायची आहे. त्यानंतरचा आहे मालिका पूर्ण करा. काही चेंजेस त्या आकृतीमध्ये दिलेले असतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढची आकृती त्या ठिकाणी शोधायची आहे. समसंबंध पुढचा प्रकार आहे. त्यानंतर भौमितिक रचना पूर्ण करा. पुढे आहे आरशातील प्रतिमा. खूप इंटरेस्टिंग भाग आहे हा, आरशातील प्रतिमा. आता इथं ऍक्च्युअली तुम्हाला तिथं आरसा घेऊन जाता येत नाही, तुम्हाला तशी इमॅजिन करायचं. आपल्याला बरोबर इमॅजिन करता येतं. समजा आता या ठिकाणी जर आरसा असेल आणि मी इथं उभी, काय होतं, ही माझी लॅटरल इन्व्हर्जन होत असतं, साईड चेंज होत असते. तर तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तिथं तुम्हाला बरोबर कशा पद्धतीनं आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा, तर ह्या तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी लक्षात येतात. पुढचा जो लेसन आहे तर तो आहे घडी घाला. फोल्डिंग अनफोल्डिंग म्हणतात. घडी घाला आणि उलगडा. तर याच्यामध्ये घडी घालून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी भाग कट करायचा असतो आणि नंतर तो कागद जो आहे तर तो कागद उलगडून त्या ठिकाणी कशा प्रकारची आकृती तयार होते तर ते पाहायचं असतं. तर तिथं तुम्हाला ऍक्च्युअली कागदावर करायला वेळही नसतो आणि ते जमणारही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमची इमॅजिनेशन पॉवर जी आहे, कल्पना शक्ती जी आहे तर त्याच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी हे करायचंय. त्यानंतर 9वा धडा जो आहे तर तो आहे अवकाश कल्पना. आता हे अवकाश कल्पना काय आहे, याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला आकृत्यांचे वेगवेगळे तुकडे दिलेले असतात
आणि ते तुकडे जोडून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, एक आकृती तयार करायची आहे आणि ती तयार झालेली आकृती जी आहे ती कशासारखी दिसते हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा प्रश्नामध्ये एक आकृती दिली जाईल आणि उत्तर आकृत्या 4 दिल्या जातील. तर ती प्रश्नातली आकृती त्या कोणत्या आकृतीमध्ये आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. असं तुमच्या जरी लक्षात नाही आलं तरी आपण हे प्रत्येक लेसन आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तो घेत असताना कशा प्रकारे तुम्हाला ते शोधायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपला हा मानसिक क्षमता चाचणीचा जो भाग आहे, जो पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 50% असतो, 50 गुण तुमचे फक्त या भागावर अवलंबून आहेत. तर 10 वेगवेगळ्या प्रकारच्या लेसन्सनी हा बनलेला आहे. तर जवळपास प्रत्येक थोडंफार मागं पुढं तर पेपर सेट करत असताना केलं जाईल, पण शक्यतो एका प्रकारावर 4 प्रश्न असतात. तर तुम्ही जर याची खूप छान प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नवोदयमध्ये तर त्याचा उपयोग होणार आहेच आहे, परंतु पुढच्या तुमच्या करिअरच्या दृष्टीनं जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात तर त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा अशा प्रकारची मेंटल ॲबिलिटी जी आहे तर ती बऱ्याचदा विचारली जाते. तर हा भाग झाला आपला मेंटल ॲबिलिटीचा, जो काय करतो 50 गुण कव्हर करतो. म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेतला 50% भाग जो आहे तर तो याच्यावर अवलंबून आहे. तर त्यानंतर दुसरं जे आहे तर ते आहे अंकगणित. कोणाकोणाला अंकगणित खूप छान वाटतं आणि कोणाकोणाला ते अतिशय अवघड वाटतं, पण अवघड नाही, तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी गणितही अजिबात अवघड जात नाही. तर या नवनीत पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये 15 धडे म्हणजे 15 वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर कोणते लेसन्स असतात ते आपण अगोदर पाहू. प्रत्येक लेसन बद्दल मी तुम्हाला छान माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. संख्या व संख्या पद्धती. तर याच्यामध्ये काय असतं, त्यांची फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, त्यानंतर त्यांचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप. तर अशा प्रकारच्या गोष्टी यामध्ये विचारल्या जातात. किंवा संख्या वाचन, संख्या दिली जाते त्याचा अक्षरात लिहा, अक्षरात संख्या दिली जाते त्याचा अंकात लिहा. अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते या प्रकारामध्ये विचारले जातात. त्यानंतर दुसरा जो लेसन आहे तो पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया. आता मूलभूत क्रिया कोणत्या आहेत? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर पूर्ण संख्यांवर या क्रिया केलेल्या आहेत तर त्याच्यावर आधारित हे प्रश्न असतात. त्यानंतर तिसरा जो लेसन आहे तर तो आहे अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया. त्यानंतर पुढचा जो लेसन आहे तो अवयव व फॅक्टर्स कसे पाडायचे तर ते गुणक आणि त्यांचे गुणधर्म. आता तुम्हाला एखाद्यास वाटत असेल की हे लेसन्स आहेत, धड्यांची नाव आहेत, हे द्यायची काही गरज नाही, पण पहा तुमच्याकडं आता फॉर्म भरून बरेच दिवस झालेले आहेत, तुमच्याकडं पुस्तक उपलब्ध असेल. प्रत्येकाने हे कोणते कोणते लेसन आहेत हे पाहिलं का आतापर्यंत? नाही. आपण डायरेक्ट काय करतो, चला लेसन सुरू झाला आणि तिथून सुरुवात करू. तर त्यामुळे मी तुम्हाला हे चॅप्टर्सचे
नाव सांगत आहे. 5वं आहे मसावी लसावी. म्हणजे इथं पहा, जर तुम्हाला अवयव पाडता येत असतील तरच तुम्ही मसावी आणि लसावी काढू शकता, नाही तर तुम्हाला मसावी आणि लसावी काढता येणार नाही. मग आपण जेव्हा हा लेसन घेऊ तर त्यावेळी मसावी आणि लसावी काढण्याच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत, अगदी सेकंदामध्ये आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी लसावी मसावी काढता येईल तर ते सुद्धा मी सांगणार आहे. तर या अगोदर मी युट्यूबवर मसावी आणि लसावीचा व्हिडिओ टाकलेला आहे, परंतु शॉर्ट ट्रिक्स त्याच्यामध्ये नाहीये. सरळ कशा पद्धतीने काढतात ते सांगितलेलं आहे. त्यानंतर दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. सातवा लेसन दशांश, आणि व्यवहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर. नंतर लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन यांचा उपयोग. त्यानंतर अंतर, काळ आणि वेग यावरील उदाहरणं. पुढचा जो आहे 10 नंबरचं लेसन, गणितीय सूत्राचे अंदाजीकरण. 11 नंबरचा गणितीय सूत्राचे सरलीकरण. त्यानंतर पुढचा जो आहे शतमान, शेकडेवारी जे असतं आणि त्याचे उपयोग. पुढचा नफा तोटा, म्हणजे तुम्ही 4थीला तर हे पाहिलेलं आहेच आहे. त्यानंतर 14 नंबरचा जो लेसन आहे तो आहे सरळ व्याज. अगदी इंटरेस्टिंग आहे पहा हे. आणि लास्ट जे आहे 15 नंबरचा तर ते आहे परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ. तर अशा प्रकारे एकूण हे जे 15 लेसन्स आहेत या 15 लेसन्सवर आधारित या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये गणिताचे 20 प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर हा भाग जो आहे तर तो किती मार्क्स कव्हर करतो? 25. 20 प्रश्न असतात आणि 25 गुण असतात.
तर राहिलेला जो तिसरा भाग आहे तर तो काय आहे, भाषा म्हणजे लँग्वेज. आणि त्याच्यामध्ये उतारे दिलेले असतात, पॅसेज दिलेले असतात आणि त्या पॅसेजवर आधारित तुम्हाला प्रत्येक पॅसेजवर 5 प्रश्न अशा प्रकारे सोडवायचे असतात. 4 पॅसेज विचारले जातात आणि 4 पॅसेजमध्ये 20 प्रश्न विचारलेले असतात. तर अशा प्रकारे हा पूर्ण एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका कशी असते, त्याच्यामध्ये काय काय येतं, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, तर हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे. 4 परिच्छेद किंवा 4 पॅसेज दिले जातात उतारे आणि प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न असतात. तर तुम्ही जर व्यवस्थित तयारी केली तर खूप छान पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आरामशीर 90, 92, 95 पर्यंत मार्क्स घेऊ शकतात. आणि इतके मार्क्स जर तुम्ही घेतले तर तुमचं सिलेक्शन नक्कीच आहे. जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळतं. तर याच्यामध्ये OMR सीट जे असतं उत्तरपत्रिका, तर त्याची नमुना उत्तरपत्रिका जी आहे तर ह्या पुस्तकाच्या मागे तुम्हाला दिलेली असते. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स असतात आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, हे पूर्ण गोल जे आहे ते व्यवस्थित गोल त्या ठिकाणी करायचं असतं. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी एकूण जे 80 प्रश्न आहेत तर ते 80 प्रश्न सोडवण्यासाठी 80 प्रश्नांना किती वेळ असतो, 2 तास वेळ असतो. आणि 2 तास म्हणजे किती झाले, 120 मिनिट वेळ असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळतो. तर तुम्ही मानसिक क्षमता चाचणी आणि उतारे जे आहेत तर त्यांना तुम्हाला 1 मिनिट वेळ लागत नाही, तर तुम्हाला जास्तीचा वेळ कुठे लागतो, गणितामध्ये लागतो. तर तो राहिलेला जो वेळ आहे तर तो तुम्ही गणितासाठी देऊन चांगल्या प्रकारे पेपर त्या ठिकाणी सोडू शकता. तर आज आपण याच्यामध्ये फक्त एक बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली, तुम्हाला किती गुण मिळतात हेही सांगितलं. प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण असतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कीम नसते. निगेटिव्ह मार्किंग स्कीम नाही. म्हणजेच काय की जर समजा तुमचा याच्यामध्ये एखादा प्रश्न चुकला तर तुमचे मार्क मायनस होत नाहीत. हा तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे. तर आपण ही जनरल माहिती पाहिली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये पहिल्या लेसन पासून मी व्यवस्थित पूर्ण माहिती सुरू करणार आहे. पूर्ण मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा या तिन्ही विषयांची पूर्ण डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यास करू. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.